अरे फोन उचल. ए भाऊल्या, खय होस तू? हा खय मेलस? असं कसं गायब झालंस रे? अरे ते घरात बसून बसून कंटाळलो म्हणा इले बाहेर. ना तुका कंटाळू नाही इलो. तू ढोसूक गेला असेल खय तरी. ढोसून झाली ना की मग येशील घरी तू. हा माणसाची पारख बघी चोख हा तुका. ए भाऊल्या, तितको चोख त्या माणसांचा मी बंदोबस्त पण करू शकतोय ना. लक्षात राहा. गेलंस ना दारू ढोसू की दारू पूर्ण उतरल्याशिवाय घरात येऊ नकोस. हा आता ह येऊन परत तमाशा करशील. अरे उतरूक आधी चढूक तर होईना. आणि त्याच्यासाठी दारू लागतात आणि दारूक पैसे लागतात आणि पैसे माझ्याकडे नाही. आणि ते माका आणून कोण देणार? तू इतका सोपा. जर तू माका पैसे नाही दिलेस तर तुका माहिती आहे मी डॉक्टरांका येत आहे. हा येत आहे. हा अजून काय सेवा तुमची? हे बघ हॉस्पिटलच्या चौकातनं पुढे येईलच ना मग डावीकडे वर त्याच्यावर एक बार मी थेच असेल. हा आणि लवकर ये रे बाबा. उशीर करू नकोस. हा कशा कोरड पडली. हा येत आहे सांगितलं ना तुका एकदा मी. येत आहे. बस झालं आता. बयो येईपर्यंत थांबणार नाहीये. हिरा ग बघ प्लीज असं नको करूस. ऐक माझं. आजपर्यंत खूप ऐकलं दादा. आता नाही ऐकणार. आता मला हवंय तसं मी वागणार. कळलं? हिरा 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 ग हिरा व सेडा. हिरा हे बघ असं नको करूस प्लीज. ऐक. शुभू सांग ना तिला. हिरा थांब. तू कुठेही जाणार नाहीयेस. बस बरं तिकडे. सांगतोय ना मी. मी कोणाचं काहीच ऐकणार नाहीये. बाबाचं पण नाही. दे ती बाय. दे बरं. इकडे इकडे बस इथे. हे बघ बाळा, मला माहिती आहे तू खूप स्ट्रॉंग आहेस, खूप हुशार आहेस. तू एकटी राहू शकतेस आणि खूप चांगलं आयुष्य जगू शकतेस. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या बाबाशिवाय राहू शकतेस तू? मी तर नाही माझ्या आईराशिवाय राहू शकत. लहानपणापासून अगदी आजपर्यंत तुझा बाबा बाबाचा जप ऐकल्याशिवाय माझा दिवस नाही पूर्ण होत. तुला आठवतं लहान होतीस तू, म्हणजे 8 वर्षांची असशील. मी कामासाठी कुठेतरी बाहेर गेलो होतो. मला रात्री यायला खूप उशीर झाला. तू अख्खं घर डोक्यावर घेतलं होतंस. मी रात्री 12 वाजता आलो. माझ्या मांडीवर बसून तू जेवलीस आणि तेव्हा शांत झालीस. बाळा, तुझ्या मनातला बयोबद्दलचा राग, चिडचिड, ह्या गोष्टी एका बाजूला. दुसऱ्या बाजूला एक सत्य अजूनही. नाही जगू शकत तुझ्याशिवाय. माझ्या आयुष्यातला आनंद आहेस, माझा श्वास आहेस तू. माझा श्वासच माझ्यापासून लांब जात असेल तर मी कसं जगू? बाबा
मी पण नाही जगू शकत तुझ्याशिवाय. नाही ना जाणार मला सोडून. एवढी कठोर नाही ना वागणार. हे बघ बाळा, मी जे काही करतोय ना आता त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. आणि कधीतरी जेव्हा तुला ते कळेल कारण, तेव्हा तू पण म्हणशील की बाबा तू जे करत होतास ते बरोबर होतं. नको साऊस. मग आता बस झाला. सगळ्यांनी डोळे पुसा. आता कोणावर रडताना नाही. हिरा, तुका भूक लागली असतली ना? मी तुझ्या आवडीचे ना अळूवडी बनवतोय. हा, बाबा तू माझा आहेस, फक्त माझा. हो ग बाळा, तुझा बाबा तुझा आहे आणि तुझाच राहणार. जा जा, फ्रेश होऊन घे. सर काय झालं नक्की? खय गेले ते? चिडले होते काय? अगं नाही, आम्ही बोलत होतो, म्हणजे सगळं तेच बोलत होतो. आणि अचानक मला म्हणाले रिक्षा थांबव, मला वॉशरूमला जायचंय, म्हणून आम्ही रिक्षा थांबवली. ते गेले, ते परत आलेच नाही. मी सगळीकडे शोधलं. मी पण त्यांना फोन ट्राय केला पण उचलतच नाहीये. चला ना, काहीतरी असतील ते बघूया. हयच काहीतरी असतील. सर हम सापडले? अगं नाही सरस्वती, मी इथे संपूर्ण एरियात बघितलं, सगळी वस्ती बघितली, कुठेच नाहीयेत ते. खय गेले असतील. आधीच त्यांची तब्येत बरी नाही. सर त्यांना काय झाला तर? ते काही होणार नाही. रिलॅक्स, शांत व्हा. आपण शोधूया पुन्हा. ओके, ए अजून एक घेऊन ये लवकर. तुझ्या 2 क्वार्टर आधीच झालेत. आता तुझी तिसरी होईल. 300 झाले. 300. ए पैशाचा मागा नको सांगू. आता माझे पैसे येतले काय? पळून ना जात आहे काय? हा माहित आहे. नाही पळून जाणार. अरे पण पिऊन इथे पडला असतं, माझे पैसे कोण देणार? अरे पैशाचा मागा एवढा हे रमाका. लवकर ये रमाका. राहू मका नावान नको हाक मारू. कोणी ओळखला ना तर सत्यावर ठेवतो सगळ्याचो. भित्री भागू नाही मित्रो भागू भाऊ. देईन एक लावून ना तुझ्या आता. दे आधी पैसे दे, मग दे. आधी पैसे दे. रे थांब जरा. घे धर. हे घे, अजून एक आण आणि उरलेलं तुका ठेव. चल घे. तू हाय बसून दारू पितस आणि खरी थय तमाशो सुरू. तमाशो. अरे खरं तमाशा तर मी घरी गेल्यानंतर होणार आहे. म्हणजे हा आपल्या कामाचाच भाग आहे. तू काही टेन्शन नको घेऊ. ये लवकर आण रे. निघ. इराण घरी गोंधळ घातल्या. तवो तापलेलो.
खातं वाटताना हीच वेळा. तू एक काम कर, तुझ्या त्या सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे ना, त्या कोंबडी घे आणि आता बाहेर पड घरातून. हा नाही मी नाही घेऊन जाणार. तीच मागा घेऊन जातली काय कधी घरात गेला असो तमाशे करते ना, असो तमाशे करते. शुभंकर आणि मध्ये कायमची फुटणार बघा. सर तुम्ही आज जाऊन बघता काय? ओके मी बघतो, तू इथेच थांब. हा. चलन दे मी निघते आता. चल. आज जाऊन बघा. तुझी चालू. काय झालं सर? नाही, आतमध्ये कोणीच नाही. चुकी सापडतील ते आपण पुढे बघूया. बस शांत बस. हिरा, बाळा, लहानपणापासून तू बाबाची गुड गर्ल आहेस ना, मग आताही बाबाचं ऐक. थोडे पेशन्स ठेव तुझ्या बाबासाठी. मी गाणी ऐकते, मला बरं वाटेल. तुला बरं वाटलं की मलाही बरं वाटेल. पण तिकडे माझी बयो बरी नाहीये. त्या सुनीलला शोधायला एकटीच गेलीये. तिला बघावं लागेल. बाळा, मी आलोच. मूर्ख आहेस का ग तू? जिंकत आलेला डाव हरलीस. तू जे काही म्हणतेस ते कळतंय मला. वळत नाहीये का? मम्मा तसं नाहीये ग. मग त्या बयोमुळे मी घर सोडून जाऊ, ते पण माझं घर. अगं मम्मा, मी घर सोडून गेले तर ती जिंकेल ना. आणि द ट्रूथ इज मी नाही जगू शकत बाबाशी. आय नीड हिम. आणि प्रश्न राहिला त्या भिकाड्या बयोचा आणि त्या बेवड्या बापाचा ना, तर त्या दोघांना मी या घराबाहेर काढेल. तू बघच. खूप झालं. हॅलो. बयो, कुठे आहेस तू? सापडले का ते? ते खरंच सापडत नाही आज. बयो, ऐक ऐक, शांत हो तू आधी, शांत हो. ते माका परत सोडून काहीतरी निघून गेले. बयो, तू आधी घरी ये, मग बोलू आपण. नाही, मी त्यांना शोधणार आहे. मी त्यांना असं लांब नाही जाऊ देऊचंय. बयो बाळा, ऐक माझं. अख्ख्या मुंबईत कुठे शोधणार आहेस तू त्यांना? त्यापेक्षा तू घरी ये, आपण पोलिसांना सांगू. पोलीस शोधून देतील त्यांना आणि कदाचित ते स्वतः सुद्धा घरी येतील. तू बाहेर फिरू नकोस एकटीच. तू आधी घरी ये. दादा काय झाला? अगं, तो सुनील कुठे सापडत नाही. तो ना खूप डांबेसा. क्या सहज नाही जातो. काहीतरी लपान राहिलो असतो लो. पण तो खरंच निघून गेला असेल तर?
आणि परत आलाच नाही तर? पण भयो काळजी करू नको, मी थंय पण जाऊचंय नाही. अगं, तू माझी सोन्याची अंडी नाही नाही नाही. माका दारू पुरवणारी, माझी काळजी घेणारी, माका पोषणारी कर्तव्य दक्ष पोरगी आहे. काय कुठे होता तुम्ही? मध्येच कुठे गेला होतात? आणि फोन ट्राय करते, फोनही लागत नाही तुमचा. मी जरा माझं एक काम होता ना, थंय गेलो होते. कसलं काम? होता एक काम होता माझा. पण काय हो वहिनी, तुम्ही असं चिडलेला दिसतास, काय झालं काय? ही इरा इतकी मूर्खासारखी वागते ना. माझी मुलगी असून सुद्धा इतकी मूर्खासारखी का वागते मला कळत नाही. चांगली निघाली होती पण शुभंकरने ब्लॅकमेल केलं तिला, थांबली परत. ती जर गेली असती तर चांगला मोठा तमाशा झाला असता आणि शुभंकरला सुनीलला घराबाहेर काढावंच लागलं असतं. आणि ती बयो पण गेली असती ना त्याच्या पाठोपाठ. नाही ठीक आहे वहिनी, यो तमाशो सक्सेसफुल नाही झालो ना, काय फरक नाही पण आता मी जा काम करून इलय त्यानं जो तमाशो होतलो ना, मी बघत रवा. फक्त मज्जा येतली, मज्जा. दादा पाणी. नकोय मला. दादा भयो येत घरी, ती बोलली ना येतली, मग येतली. तू पाणी घे धर. सुमन, अगं पण भयो दादा किती वेळ. बाबा भयो ये तू इकडे बस. इथे बस, शांत हो, शांत हो. सुमन, हिला पाणी. तू पाणी घे धर. शांत हो, पाणी घे बरं. सावकाश. घाबरू नको, तुझा बाबा आहे ना, सगळं नीट होणार आहे. ते बघा पुन्हा सोडून गेले. मी नाही त्यांची काळजी घेऊ शकले. बाबा आई बघा आता माफ नाही करणार. हे बघ बयो, खूप ह्या सगळ्यात तुझी काय चूक नाही. तू तुझ्यापर्यंत सगळा करतस ना, त्यांची काळजी घेतस, त्यांना वेळेत औषध पाणी देतस. पण मग असं अचानक काही गेले असतील. माका सांग, काय झाला होता काय? होय, हॉस्पिटल मध्ये इरा जा काय बोलली त्याने त्यांना खूप वाईट वाटलं होतं. माका बोलत होते की माझ्यामुळे या सगळ्या घडतात, सगळ्यांका माझ्यामुळे त्रास होता, मी हैसून निघून जाते. मी तेव्हा त्यांना समजवला, पण माका नव्हतं वाटलं ते खरंच असं काहीतरी करते. माझाच चुकला. मी त्यांना सोबत घेऊन यायला पाहिजे होतं, मी त्यांना एकटा नव्हतं सोडायला पाहिजे. भयो, तुला माहिती होतं का असं काही घडेल? बयो खयच कमी पडत नाहीस, कळला? भयो, जा बाळा, तू फ्रेश हो. काही कळलं तर मी तुला सांगतोच. जा. शुभू, काय वाटतं? बयोचे बाबा कायमचे निघून गेले असतील का? भयो, नको काळजी करूस, ते नक्की सापडतील. का रे दादा?
तुला हिची आणि हिच्या बापाची खूप काळजी आहे. इरा, परिस्थिती समजून वाग. का समजून वागू? लहानपणापासून बाबाला शेअर केला तर दादाला शेअर करू? मला नाही आलास असा कधी समजवायला. माझी नाही काळजी केलीस तू कधी अशी. का रे? मी तर तुझी सख्खी रक्ताची बहीण आहे ना. इरा, अगं तू स्वतः त्रास नको ना करून घेऊ. तुका त्रास झाला ना की आपल्या बाबांका होतं तुका माहित. आपले नाही, माझे बाबा. म्हण तुझे बाबा.